प्रकारे बाबाजीची नको आहे का तुम्ही आपल्या क्रमाने बाबांनी बाबाच्या कुटुंबावर दुःख होते थोडंसं वेळेने आणि चांगले लोक आहेत अशा प्रकारे बाबांनी थोड्या वेळाने घेऊ बाबाचे कुटुंब गुरुमार्गी होते। बाबाला कळत न कळत एक संन्यासी एक व्यक्ती मिळाली आणि बाबांनी आपल्याला मार्गदर्शक जसे कार्य देतात अशा प्रकारे बाबांनी परमेश्वरी कार्याला सुरुवात केली। तो दिवस होता 26 नोव्हेंबर 1945 आणि बाबांनी 42चे कार्य जसे आपल्याला मार्गदर्शक कार्य देतात अशा प्रकारे बाबांनी 42चे कार्य केले। 6 जानेवारी 1946 आणि 25 ऑगस्ट 1948 ला बाबांनी भगवत प्रकट दिन म्हणजे एका भगवंताची प्राप्ती केली। 1949 साली या मानव धर्माची स्थापना करून त्यात 3 शब्द 5 नियम सर्व आम्हा तुम्हाला सांगितलेले आहे। म्हणून बाबाचे पहिले सेवक गंगारामजी रंबाळ आणि या गंगारामजी रंबाळ हे परिसरातील पहिले सेवक झाले। त्यांच्या मूल्यातच राहणारे त्यांच्या अंगामध्ये भूत पतील येत होतं आणि अशा प्रकारे ज्यावेळेस गंगारामजीला या मार्गाचा बाबाच्या कृपेचा विश्वास वाटत नव्हता त्यावेळेस बाबांनी त्याला त्याच्याच घरी नेऊन समजावून सांगितलं आणि म्हणून अरे मार्ग बाबाचा जगा वेगळा आणि मार्गात आल्यावर मिळेल सगळा आपसामध्ये नका करू झगडा खेळ भगवंताचा आहे सगळा। त्यावेळेस गंगारामजीच्या घरी बाबा गेले आणि अगरबत्ती कापूर लावला। त्यावेळेस अश्रूच्या धारा गंगारामजीच्या डोळ्यातून वाहू लागल्या आणि पहिले सेवक हे गंगारामजी पहिले नंबरचे सेवक बनले। आज या ठिकाणी सर्व एकतेचे हवन कार्य पार पडले मोठ्या आनंदाने उत्साहाने आणि मला आयोजकांनी 2 शब्द बोलावले मी त्यांचे आभार मानते आणि इथेच आपले 2 शब्द समाप्त करतो। माझ्या बोलण्याच्या तुमची भूल झाली असेल तर अध्यक्ष साहेब आणि सर्व व्यासपीठ सेवक सेविका मला क्षमा करतील। इथेच आपले 2 शब्द समाप्त करतो। सर्वांना